पक्षाच्या स्थानिक पण ह्या नेत्यांनी केलं. संचलनामध्ये आता बघा, नवी दिल्लीतून केजरीवाल फक्त 223 मतांनी आघाडीवर आहेत. तिसऱ्या फेरीनंतर कालकाजीमधून आतिशी पिछाडीवर आहेत. रणनीती होती का तुमची? तिकडे सौरभ भारद्वाज पिछाडीवर आहेत ग्रेटर कैलाशमधून. या प्रमुख चेहऱ्यांना, जे दिल्लीचा चेहरा होते, त्या चेहऱ्यांना त्यांच्याच मतदारसंघात कडवं आव्हान उभं करायचं, त्यांच्या मतदारसंघात त्यांना बांधून ठेवायचं, ही रणनीती होती तुमची. आणि काँग्रेसने सुद्धा तुम्हाला तिथं साथ दिली का? कारण त्यांनीही तिथं उमेदवार उभे केले या प्रमुख चेहऱ्यांच्या विरोधात. तुम्हाला त्याचा फायदा झाला का? रणनीती काय होती? बघा, मी माझ्या पक्षापुरतं बोलेन. त्याचं कारण असं की काँग्रेसच्या बाबतीमध्ये एका जागेवरती आता काँग्रेस आपल्याला सुरुवातीपासून आघाडीवरती दिसते आणि ती एकच जागा आहे. मग त्या अलका लांबा असतील, दीक्षित असतील, आता ती नाहीये. हे त्यांचे जे प्रमुख नेते आहेत, 15-16 जागा त्यांनी टार्गेट केल्या होत्या. तिथं काही त्यांना फार यश मिळताना आपल्याला दिसत नाही आहे. आम्ही ज्या ज्या ठिकाणी खालच्या पातळीवरती संघटनेची बांधणी केली होती, आमचे काही लोक खूप मोठमोठ्या वल्गना करून आम आदमी पक्षानं त्यांच्याकडे नेले होते. म्हणजे एक प्रकारे बघा की वेगळ्या पक्षांवर, दुसऱ्या पक्षांवरती माणसं फोडून नेल्याचे आरोप करायचे. पण इकडे दिल्लीमध्ये अकाली दल असेल, भारतीय जनता पक्ष असेल, आमचे तयार केलेले कार्यकर्ते. कारण शेवटी बघा असं आहे की निवडणुकीमध्ये कोणतरी एका सहकार्याला नेते घेऊन जातात, पक्ष सुद्धा तुम्ही नेले. तुम्ही आता नाही 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 मला असं वाटतं की असा आरोप झाल्यानंतर पुन्हा ते पक्ष जे आमचे स्वतंत्र, आमचे सहकारी पक्ष आहेत, एनडीए मधले पक्ष आहेत, ते निवडणुकीला सामोरे गेले विलासजी, आणि जनतेच्या पाठिंब्यावरती पुन्हा निवडून आले. त्यामुळं हा आरोप आपला मला मान्य नाही आहे, माफ करा. विरोधकांना तर मी अगदी स्पष्टपणेच उत्तर देईल की याला काही अर्थ नसतो. राजकारणात अशा गोष्टींना अर्थ नसतो. तुमच्याकडे जर तशी क्षमता असेल तर साथीदार तुमच्या सोबत येतात. आज काय झालं हो, आप आणि काँग्रेस म्हणजे इतकं सगळा गोंधळ आहे बघा. विलासराव यांच्याच विरोधामध्ये भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांनाच सोबत घेतलं, आता ते परत विरोधामध्ये तिथे लढले. त्यांच्याच सहकाऱ्यांनी आज सकाळी सकाळी ट्विट केलंय. काय ट्विट केलं ते आपण बघितलं, त्याची बातमी आपण दिली. मला या सगळ्यामध्ये पडायचं नाही. मला इतकंच सांगायचं आहे की तुम्ही जर क्षमतावान असाल तर तुम्हाला लोक निवडून देतात, आणि सामान्य जनतेच्या मतांना दोनदा तुम्ही भारतीय जनता पक्षाचंच केंद्र सरकार असताना तुम्ही निवडून आलात, तेव्हा कुठलीही तुम्हाला केंद्रीय यंत्रणा वापरण्याचं असताना तुम्ही काय एवढे नेते घेता, का आमदार घेत असता बरं? इथली परिस्थिती मी तुम्हाला उलटी सांगतोय विलासजी. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना आम आदमी पक्षाने डॉक्टर मोरे हसतायत गालातल्या गालात. हे बघा, आम्ही काही असं सांगितलं नव्हतं की आम्ही फार धुतल्या तांदळाचे आहोत. आम्ही प्रचलित राजकारणामध्ये आम्ही स्पष्टपणे सांगतो, आम्ही निवडणुकांचं राजकारण करण्याकरता काम करतो. आम्ही निवडून येतो आणि जनतेची सेवा करतो. आम्ही सांगितलं नव्हतं आम्ही बंगला घेणार नाही, आम्ही सिक्युरिटी घेणार नाही, आम्ही गाडी घेणार नाही, आम्ही कुठल्याही प्रकारच्या सुविधा घेणार नाही. त्याच घेतल्या. तो विरोधाभास लोकांना दिसला. आणि मला एक गोष्ट इथं सांगायची आपल्याला की ज्या आम आदमी पक्षाचं म्हणणं असं राहतं ना, साधरा संघाचे कार्यकर्ते तर किती त्याग करतात. प्रियंका गांधी बोलतायत. त्या तर म्हणतात मी अजून रिझल्टच बघितलेला नाही. यांचं वेगळंच आहे. परिस्थिती तशीच आहे त्यांची. कारण आता शून्य कलामध्ये देखील शून्य आहे, त्यामुळे निश्चित त्यांनी काहीच पाहिलेलं नसेल. तर आपण पुन्हा प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी, आपण तिकडे जाऊया. प्रशांत, काँग्रेस ज्या पद्धतीनं एका जागेवर खातं उघडेल असं वाटत होतं, ती आशा सुद्धा मावळलेली दिसते आपल्याला. दुसऱ्या बाजूला आम आदमी पक्षाचे प्रमुख चेहरे पिछाडीवरती जाणं, काय रणनीती भाजपची होती आणि दोस्तीत कुस्ती झाली, याचा भाजपला फायदा झाला का?